जय महाराष्ट्र मंडळी. उद्धव ठाकरेंना कधीही सोडणार नाही. मातोश्री विरोधात एकही शब्द बोलणार नाही. अशी भूमिका घेणारे खासदार ओमराज निंबाळकर अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कसे गेले? नेमकी कोणती दोन कारणं त्यांच्या निर्णयामागे होती आणि या एका निर्णयामुळे धाराशिवच्या राजकारणात नेमके कोणते भूकंप झाले आहेत? याचाच आढावा आज आपण घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक खासदार आणि नेते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळत नव्हता. कारण ते सातत्याने आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत अशी भूमिका घेत होते. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अचानक चित्र बदललं. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत गुड न्यूजचा संकेत दिला आणि काही तासांतच ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. पण प्रश्न आहे, ओमराजे निंबाळकर यांनी हा निर्णय का घेतला? पहिलं कारण, निधीची चणचण आणि विकास कामांचा खोळंबा. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतःच याबाबत भाष्य केलेलं आहे. विरोधी पक्षात असल्यामुळे मतदारसंघातील विकास कामासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अगदी साधा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो असा दावा त्यांनी केला. त्यांच्यामध्ये खासदार म्हणून जनतेची कामे करण्याची जबाबदारी असते, मात्र निधी मिळत नसल्याने अनेक विकास कामं रखडली. त्यामुळे सत्तेसोबत राहून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. दुसरं कारण, कार्यकर्त्यांचा दबाव आणि निवडणुकीची चिंता. दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामधील अपयश. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही अपेक्षित यश मिळालं नाही. कार्यकर्त्यांनीही आता संघर्ष पुरेसा झाला असून जनतेची कामे करायची असतील तर सत्तेसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका घेतल्याचे ओमराजेंनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये मजबूत संघटन आणि सत्तेची साथ आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढत त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र विशेष म्हणजे पक्ष बदलला असला तरी ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबद्दल आदर कायम असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मातोश्री विरोधात कोणते अपशब्द वापरू नये असे निर्देशही त्यांनी आपल्या समर्थकांना दिलेले आहेत. दरम्यान या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम धाराशिवच्या राजकारणावर होणार असल्याचं मानलं जात आहे. कारण ओमराजे निंबाळकर यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनाही आव्हान दिलेलं आहे. त्यांच्या मांडीला मांडी लावून नव्हे तर उरावर बसून राजकारण करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. यामुळे आता महायुतीतच शिवसेना आणि भाजपमधील स्थानिक संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे शिंदेंची शिवसेना मजबूत झाली असली तरी दुसरीकडे धाराशिवमध्ये महायुतीसमोर नवं राजकीय समीकरण उभं राहिलेलं आहे. ओमराजे निंबाळकर यांचा हा निर्णय केवळ पक्षांतर नाही तर धाराशिवच्या आगामी राजकारणाची दिशा बदलणारा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तुमच्या मते ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? त्यांनी विकासासाठी सत्तेची वाट निवडली की राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.